ओझरमेक शहरामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार दिलीपराव बनकर यांनी 250 कोटींची कामं मार्गी लावल्यानं ओझरकर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी शनिवारी घेतलेल्या चौक सभेला ओझरकरांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवत दिलीपराव बनकर यांनाच बहुमतानं विजयी करण्याचा निर्धार केला। महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ओझर शहरातील मुल्लावाडा, तानाजी टेक, वीर तानाजी चौक, मिलिंद नगर, राजवाडा, मरीमाता गेट, निवृत्तीनगर, यमुना नगर, पंडित कॉलनी, पंचवड नगर, शेजवळवाडी, समता नगर आदी ठिकाणी चौक सभा पार पडल्या। यतीन कदम, प्रदीप आहिरे यांनी मनोगत व्यक्त करत गावातून भरघोस लीडनं निवडून देण्याचा निर्धार केला। यावेळी प्रारंभी दिलीपराव बनकर यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ओझरकर नागरिकांनी जोरदार स्वागत केलं, तर महिलांनी ठिकठिकाणी त्यांचं औक्षणही केलं। यावेळी भाजप नेते यतीन कदम, ओझरचे माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे, प्रदीप आहिरे, सिद्धांत आहिरे, डॉक्टर योगेश्वर चौधरी, दिलीपराव मंडलिक, शरीफ खाटीक, कैलास शिंदे, सुनील मंडलिक, सिद्धार्थ लाडकर, शामराव कदम, गोविंद सिन्नरकर, श्रीराम शेळके, दिलीप कदम, आशुतोष कदम, रामदास गायकवाड, बिपिन जाधव, राकेश जाधव, कैलास हिरे, दादाभाऊ केदारे, राहुल गुंजाळ आदींसह ओझरकर नागरिक, महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, ओझर। ओहो घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विकास हवा असेल या ओझरला तर आदरणीय दिलीप काका बनकर यांनाच येत्या 20 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून निवडून द्यावे हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या सभेला उपस्थित असलेले साकोळ्याचे माजी सरपंच कैलास हिरे हे पण उपस्थित। जर आपल्याला सुरू ठेवायची असेल तर निश्चित आपण या महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, कारण अशा पद्धतीची योजना यापूर्वी कधीच कुठल्याही गव्हर्नमेंटने आणली नाही। काल आमचा कुठेतरी विषय झाला लोहियानगरमध्ये की कुठे 1500 रुपये येतात, ते कदाचित राशनच्या वेळेला तरी आपल्याला त्या राशनच्या दुकानावर महिने जावं लागतात दर महिन्याला, परंतु हे 1500 रुपये येतात। एकदा जर ती महिला त्या गोष्टीसाठी पात्र झाली, तिला कोणाकडेही जायची गरज नाही। तिच्या त्या नियोजित तारखेला खात्यावर ते पैसे येतात। त्या महिलेला कोणालाही 5-50 रुपये द्यायची गरज नाही, त्या महिलेला कोणाकडेही जायची गरज नाही। आपसूक ते पैसे खात्यावर येतात आणि ते केवळ एक नाही, या राज्यामधल्या कोट्यावधी महिलांच्या खात्यांवर येतात। आणि अशा पद्धतीची जर चांगली योजना सुरू ठेवायची असेल तर मी आमच्या या लाडक्या बहिणींना आवर्जून या ठिकाणी विनंती करेल, कारण नाही म्हटलं तरी इलेक्शन म्हटल्यावर सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरल्या जातात। कदाचित आमचा एखादा बांधव त्याचप्रमाणे ज्यांनी या सभेची सर्व तयारी केली असा आशुतोष, त्यांचे सर्व मित्रपरिवार, आमचे शहराध्यक्ष कैलास शिंदे, उपस्थित असणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, आज पहिल्यांदाच या कॉर्नरला येत असताना आजपर्यंत जे आपण सभा घ्यायचो त्या बाहेर कॉर्नरला त्या ठिकाणी सभा घ्यायचो, या ठिकाणी येत असताना त्या दिलीपरावचा पण खूप आग्रह त्या ठिकाणी सातत्याने राहायचा, या परिसरामध्ये कामं झाली पाहिजे आणि निश्चितच जवळजवळ 1,70,00,000 रुपयांची कामं त्या दोन्ही रस्त्यामध्ये त्या ठिकाणी केलीत। महायुती सरकारच्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तो निधी अतिशय महत्वाचा होता आणि त्यामध्ये माझं महायुतीचा उमेदवार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी पुरुष मंडळी तर खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत, आमचे भारत पगार करणे, पण महिला भगिनी पण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कारण घराच्या बाहेर काय चालतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित या वाड्यामध्ये येत असताना मोठ्या संख्येने मुस्लिम समाज, आपल्या मुस्लिम भगिनी पण या ठिकाणी बसतात। हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं सरकार आहे, शासन आहे आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम या महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। या टायमाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्या टायमाला कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या गटाचा, कोणत्या पक्षाचे बघितलं नाही। जी महिला असेल
21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत त्या महिलांना लाभ देण्याचं काम या महायुती सरकारने त्या ठिकाणी केलं. आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा लाभ त्या ठिकाणी मिळाला. याची सरकारची जबाबदारी होती, माझ्या महिलांना त्या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही योजना या ठिकाणी आणली आणि आणत असताना माझ्या महिलांना या निफाड तालुक्यामध्ये जवळजवळ 1,29,000 महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. विमलनगरमधील सर्व जे नगर रहिवासी आहे त्यांच्या भेटीसाठी आज निफाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, आपले सर्वांचे विकास सम्राट, विकास पुरुष, या निफाड तालुक्याला ज्यांनी विकासाचं व्हिजन दिलं असे दिलीप काका बनकर आपल्या भेटीला आले आहेत. आज त्यांच्या ह्या चौक सभेमध्ये खूप मोठं शेड्यूल असताना सुद्धा वेळात वेळ काढून आचारसंहितेचा कुठे भंग नको व्हायला त्या उद्देशाने काका इथं आपल्याशी 2 मिनिटात हितगुज करणार आहे. काकांना ओझरमधून ह्या वर्षी आमचा जो अंदाज आणि आराखडा आम्ही काढलेला आहे, न भूतो न भविष्यती असं लीड आपण ओझरमधून देणार. त्याला कारण काकांच्या बरोबर आता ह्या बरोबर यतीन भाऊ पण आहे आणि यतीन भाऊच्या ह्या जबरदस्त सहकार्यामुळे किंवा ह्या शक्तीमुळे, जनशक्तीमुळे यावर्षी काका नक्कीच ओझर कधीच नाही एवढं जबरदस्त मतदान. आणि मी आता जे काही आडाखा घेतलेला आहे, काही काही ठिकाणी कॉलन्यामधून 80-90% मतदान काकांना होत आहे. तर आपणही संकल्प करूया, आपल्याही भागातून जास्तीत जास्त मतदान कसं आपल्याला घड्याळाला अनुक्रमांक 2 ही निशाणीवर करता येईल त्याचा प्रयत्न करूया. 3 दिवस